अध्यक्ष महाराज मी एका महत्त्वपूर्ण एका प्रश्नाकडे मी शासनाचं लक्ष वेधू इच्छितो. अध्यक्ष महाराज गेल्या 2 आठवड्यापासून आम्ही या विधानसभेमध्ये एक प्रश्न उपस्थित करतो गॅसचा. अध्यक्ष महाराज 17 दिवसापासून जे आता युद्ध जे चालू आहे इराण आणि इस्रायलचं, या युद्धामुळे गॅसचा शॉर्टेज मोठ्या प्रमाणात झालेला आहे. हे आपल्याला मान्य करावं लागेल. अध्यक्ष महाराज, सरकार मान्य करत नाही तो भाग वेगळा आहे. अध्यक्ष महाराज, घरगुती गॅस आम्ही देतो असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं, पण कमर्शियल गॅसचा अध्यक्ष महाराज विद्यार्थ्यांचं ज्या हॉस्टेल आहेत त्या हॉस्टेलमध्ये सगळे कमर्शियल गॅस बंद केलेत आणि हॉस्टेलमधून सगळ्या मुलांना जेवायला मिळत नाही म्हणून तिथून त्यांनी काढून टाकलं. अध्यक्ष महाराज, हे परीक्षाची वेळ आहे, हे परीक्षाची वेळ आहे आणि अशा परीक्षेच्या वेळेस त्या गरीब आणि मध्यमवर्गीय मुलामुलींचं जे नुकसान वर्ष वाया जाणार आहे त्याची दखल सरकार घेणार की नाही? तुम्ही कमर्शियल सगळे बंद केलेत, घरगुती गॅस मिळावा अशी तुमची अपेक्षा असेल, उद्योग बंद झाले तो विषय वेगळा आहे, पण विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळायचा अधिकार तुम्हाला कोणी दिलेला आहे? आणि म्हणून अध्यक्ष महाराज गेले 2 आठवडे आम्ही विधानसभेत प्रश्न उपस्थित करतो, निवेदन सरकारने जाहीर द्यावं, पण सरकार निवेदन देत नाही, बाहेर बोलतो सरकार. अध्यक्ष महाराज, मुख्यमंत्री महोदय काल नागपूरमध्ये बोलले. माझा मुद्दा आहे की सरकारने या गोष्टीवरचं निवेदन द्यावं. आणि अध्यक्ष महाराज, हा महत्त्वपूर्ण विषय आहे, विद्यार्थ्यांचा विषय आहे. सरकारने या ठिकाणी निवेदन द्यावं. मी गेल्या आठवड्यापासून बघतोय अध्यक्ष महाराज, आता हे पहिल्या लाईनचे आता आपले नवीन उपमुख्यमंत्री आता बसल्यात, नाही ते पहिली लाईन तर खालीच असते, 2 उपमुख्यमंत्री 1 मुख्यमंत्री हे खालीच असतं अध्यक्ष महाराज. पण आम्हाला उत्तर कोण देणार अध्यक्ष महाराज?